आणि एक मोठी बातमी, ऊसाचा रस आणि मॉलेसिस पासून इथेनॉल निर्मितीला आता केंद्राने परवानगी दिली आहे। या निर्णयामुळे 17 लाख टनांपर्यंत साखरेचा इथेनॉल निर्मितीसाठी वापर करायला साखर कारखानदारांना मुभा मिळणार आहे। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। राहुल, केंद्राच्या या निर्णयाचे येणाऱ्या काळामध्ये काय परिणाम होतील? किती मोठा निर्णय हा? एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मुख्यत्वे महागाई जी वाढते आहे, कारण साधारणपणे फेब्रुवारीपासून महागाईचा दर कमी होत चालला होता आणि तो नोव्हेंबरपासून वाढायला लागला। 2024च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने हा निर्णय घेतला होता आणि त्या निर्णयाच्या अर्थातच महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारीमध्ये मोठे पडसाद उमटले। जसं राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी अमित शहांना पत्र लिहून कळवलं होतं की साधारणपणे साखर कारखानदारी व्यतिरिक्त सुद्धा इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प महाराष्ट्रात आहेत। 35,000 कोटी रुपयाचं यामुळे नुकसान होईल आणि म्हणून शुक्रवारी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, मर्यादित स्वरूपामध्ये का असेना पण इथेनॉल निर्मितीला केंद्र सरकारनं परवानगी दिलेली आहे। ऊसाचा रस, बी हेवी मॉलेसिस आणि स्वीटनरचं उपउत्पादन यापासून 17 लाख टन इतक्या मर्यादित साखरेचं उत्पादन होईल। यापैकी कुठलीही गोष्ट इथेनॉल वापरासाठी वापरली जाऊ शकते। आपल्याला माहिती आहे की या निर्णयापाठोपाठ महाराष्ट्रामध्ये राजकीय प्रतिक्रिया उमटल्या। जसं शरद पवार यांनी पण सांगितलं होतं की मी या निर्णयाच्या संदर्भामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेईन। विशेषतः नितीन गडकरी यांचा इथेनॉल निर्मितीला सक्रिय पाठिंबा असताना असा निर्णय घेतल्यामुळे साखर कारखानदारीमध्ये तीव्र स्वरूपाची नाराजी होती। या निर्णयामागे आता राजकारण पण आहे आणि साखर कारखानदारीचं हित हाही भाग आहे। राहुल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।